मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे सत्र काही थांबायला तयार नाही। वारंवार घडणाऱ्या या अपघातात जीवितहानी होत आहे, अनेकांचा बळी जात आहे। कधी रस्त्यांवरील खड्डे, अपुऱ्या सुविधा आणि त्रुटींमुळे, तर कधी वाहन चालकांच्या हयगईमुळे, त्यांच्या चुकीमुळे महामार्गावर अपघात घडतच आहे। तर काल 31 जुलै रोजी संध्याकाळी याच महामार्गावर पुन्हा एक अतिशय भयंकर भीषण अपघात घडला, ज्यात एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। एका भरधाव टँकरने धडक दिल्यामुळे एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला। वैभव सुरेश तरे, वय वर्ष 27 असे या मृत तरुणाचे नाव आहे। या टँकरची धडक इतकी जोरदार होती की वैभवचा एक हात जागेवरच तुटून पडला। 30 जुलै रोजी सायंकाळी 5:45 सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर मौजे वाडा खडकोणा गावाजवळील सीएनजी पंपासमोर हा अपघात घडला। तर या घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रणवीर बयस घटनास्थळी दाखल झाले व त्यांच्या सूचनेनुसार रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांचा मुलगा अदनान सय्यद याने घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेत मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला। अवघे 27 वर्षीय वैभव तरे हा तरुण विक्रमगड तालुक्यातील केव शिळशेत येथील रहिवासी होता। माहितीनुसार वैभव हा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर पायी चालत येत असताना मौजे वाडा खडकोणा गावाजवळील सीएनजी पंपासमोर तो आला असता गुजरात बाजूकडून येणाऱ्या एका टँकरने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली। हा तरुण म्हणजेच वैभव टँकर खाली सापडल्याने त्याच्या शरीराचा एका बाजूचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला, ज्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला। GJ21Y2121 या क्रमांकाचा हा टँकर असून या टँकर चालकाचे नाव दिलीपभाई बखर सिंग छासटिया, वय वर्ष 66 असे आहे। ते गुजरात राज्यातील रहिवासी आहेत। या चालकाने त्याच्या ताब्यातील टँकर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगईने अविचाराने भरधाव वेगात चालून वैभव जो पायी चालत जात होता त्याला पाठीमागून धडकून किंवा पाठीमागून जोराची धडक दिली, ज्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला। म्हणून वैभव याच्या मरणाला कारणीभूत ठरलेल्या या टँकर चालकावर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोर पोलीस ठाण्यात 234/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) यासह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय। तर या अपघाताचा पुढील तपास मनोर पोलीस करीत आहे। मात्र वाहनाच्या धडकेत जखमी किंवा मृत्यूला कारणीभूत ठरल्यास पीडितांना मदत मिळणे अपेक्षित आहे। तर काल वाडा खडकोणा येथे घडलेल्या या अपघातातील वैभव याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणे अपेक्षित आहे। कायद्याच्या चौकटीत किंवा कायद्यानुसार त्यांना ती मदत मिळाली पाहिजे।